श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आणि श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळा ऐकण्यास प्रवृत्त झालेल्या आणि भक्ती आणि चिंतन करणाऱ्या साधकांचे अभिनंदन आणि कैवल्य दर्शन प्रकाशन या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणाऱ्या साधकांचे अभिनंदन, आभार मानतो। आजची लीळा आहे श्री चक्रपाणी महाराजांना परावर शक्ती प्रदान। श्री चक्रपाणी महाराजांनी फलटण येथे जनक जनकाईचा कुशी अवतार धारण केला। बालपणापासूनच त्यांच्या अनेक जीवोद्धारक क्रीडा सुरू होत्या। विवाहानंतर संसारात रममाण न होता जीवोद्धार कार्याच्या ओढीने त्यांनी पत्नी कमलाईचा निमित्त करून गृहत्याग केला आणि यात्रेकरूंच्या जथ्यासोबत ते माऊरला आले। मेरुवाळाचे स्नान करून यात्रेकरूंसोबत श्री चक्रपाणी महाराज सह्याद्री शिखरावर निघाले। तेथे वेडूच्या जाळीतून गर्जना करीत वाघ निघाला। वाघ वाघ म्हणत मागचे लोक मागे आणि पुढचे लोक पुढे असे भयग्रस्त होऊन पळत सुटले। श्री चक्रपाणी महाराज मात्र स्तब्ध उभे होते। त्यांनी ओळखले की श्री दत्तात्रेय प्रभू व्याघ्र रूपामध्ये भेटीस येत आहेत। व्याघ्र रूपाने श्री दत्तात्रेय प्रभू पुढे उभे राहिले। गर्जना करून एक पंजा श्री चक्रपाणी महाराजांच्या श्रीमुकुटावर ठेवला। श्रीमुखाला श्रीमुख लावले। तेथे एक विलक्षण प्रकाश पडला। अशा अमोघ लीळेतून श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रेय प्रभूपासून परावर ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि लोकदृष्टीने श्री दत्तात्रेय प्रभू अदृष्ट झाले। त्यानंतर श्री चक्रपाणी महाराज श्री दत्तात्रेय प्रभूसोबत माऊरला 6 महिने राहिले। दररोज दोही देवांचे मेरुवाळा स्नान, जळक्रीडा, पंचदेवळा, खेळक्रीडा, मेरुवाळा तटावर भिक्षाभोजन आणि देवदेवेश्वर येथे दोही देवांची निद्रा असा त्यांचा दिनक्रम असे। 6 महिन्यानंतर श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेने श्री चक्रपाणी महाराज द्वारावतीला द्वारकेस गेले। त्यांच्यापासून गोविंद प्रभूंनी परावर शक्तीचा स्वीकार केला। श्री चक्रपाणी महाराजांनी 62 वर्षे 6 महिने द्वारावतीस अनेक लीळा क्रीडा करून अनंत जीवांचा उद्धार केला आणि कामाख्या हठयोगिनीच्या निमित्ताने देहत्याग करून गुजरात येथील प्रधान विशाळदेव पुत्र हरिपाळ देवाच्या मृत शरीरात परकाया प्रवेश केला आणि हरिपाळ देवाने पुढे राजवैभवाचा त्याग करून रुद्रपूर येथे पूर्व अवतारातील शिष्य परमेश्वर अवतार गोविंद प्रभू यांना निमित्त करून परावर ज्ञानशक्तीचा स्वीकार केला। श्री गोविंद प्रभूपासून श्री चक्रधर स्वामी या नावाचा अंगीकार केला। या जीवोद्धार करणाऱ्या मुक्तिमार्गाचे ज्ञानमार्गाचे अधिकारण श्री दत्तात्रेय प्रभू आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले। या मार्गाचे श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण श्री दत्तात्रेय प्रभूंचे ऋषिवेश, पारधीवेश, मातंगवेश, अवधूत वेश, ब्राह्मण वेश, व्याघ्रवेश दर्शन आहे। तसेच मलंग वेश, गोंधळाचा वेश इत्यादी वेश धारण करून अनेक भक्तांना दर्शन दिल्याचे उल्लेख सापडतात। श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय।